तर 2 दिवसांपूर्वी पुण्यातील व्यावसायिक जासूद यांनी या भोंदू खरात विरुद्ध वावी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। या फिर्यादीमध्ये फर्निचरसाठी 49 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता। हे लाकूड तुर्कस्तानमधून आणल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता। मिरगावातील ईशान्येश्वर मंदिरापासून अवघ्या 500 मीटरवरती एका लाकडी गेस्ट हाऊसचं काम सुरू आहे। गेस्ट हाऊसचं 90% काम हे पूर्ण झालंय। या कॉटेजसाठी वापरलेलं लाकूड हे तुर्कस्तानमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकडाशी साधर्म्य असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे जासूद यांनी केलेल्या आरोपाची शहानिशा एसआयटी करणार का हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल। लाकडी फार्म हाऊस समोरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। मी ज्या मंदिरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असणारं एक या ठिकाणचं हे वुडनचं कॉटेज आपण पाहू शकतात। हे जे कॉटेज आहे याचं काम सुरू होतं, मात्र काही दिवसांपासून एक काम बंद असल्याचं आत्ता सध्या समोर येतंय आणि हे जे लाकूड या ठिकाणी या सगळं वापरण्यात आलंय। हे जे पूर्ण बांधकाम आहे हे पूर्णतः लाकडात आहे आणि आपण जर पाहिलं तर प्राथमिक जी माहिती घेतली त्यानुसार हे जे लाकूड आहे हे भारतात मिळत नाही। या प्रकारचं जे लाकूड आहे त्याला नोवावूड पाईन किंवा धर्मोपाईन असं असल्याचं दिसतंय आणि नोवावूड हा तुर्कीमधील एक अत्यंत प्रसिद्ध ब्रँड आहे जो अशा प्रकारचे उष्णता प्रक्रिया केलेले लाकूड बनवतो। आणि या सगळ्या लाकडाचं काम पाहिलं तर या फार्म हाऊसमध्ये जवळपास 6 रूम बनवण्यात येताना दिसत आहे। त्याचं काम सध्या बंद पडलेलं आहे आणि एकूणच जर आतलं दृश्य पाहिलं, बाहेरचं दृश्य ते जुनं लाकूड आहे, मात्र आतल्या दृश्यातलं जर लाकूड पाहिलं तर या दृश्यात दिसणारं जे लाकूड आहे ते केसरी लाल म्हणजे ऑरेंज रेडियस स्टोनचं दिसतंय। विशेषतः जर पाहिलं तर तो जो हा रेडियस स्टोन असलेला जो लाकूड आहे हे तुर्कीमध्ये प्रसिद्ध आहे आणि तुर्कीमध्ये याला तुर्की रेड पाईन असं संबोधलं जातं। या लाकडाला पॉलिश केल्यानंतर जो रंग येतो त्या रंगाशी जुळणारं हे सगळं लाकूड दिसतंय। त्यामुळं जासूद यांनी जो आरोप केला होता की तुर्किस्तान या ठिकाणाहून फर्निचर करण्यासाठी 49 लाख रुपये मी या भोंदू बाबाला दिले होते, त्या अनुषंगाने आता हा तपास होतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि मंदिरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर समोरच हे लाकडी फार्म हाऊस बनवण्यात येत आहे। या लाकडावर ज्या नैसर्गिक गाठी आणि उभ्या रेषा आहेत ही या पाईन लाकडाची स्पष्ट ओळख करून देतात, जे तुर्कीमध्येच मोठ्या प्रमाणात मिळतात। त्यामुळं जासूद यांनी जो आरोप केलेला आहे की तुर्कीमधून फर्निचर आणण्यासाठी 49 लाख रुपये मी दिले होते, त्याचा तपास आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिकमध्ये त्यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलंय आणि मंदिरासमोर 500 मीटरवर देखील एक लॅविश प्रकारचं हे लाकडी तो जो फार्म हाऊस बनवत होता ते बनवण्याचा त्याचा उद्देश काय हे देखील आता समोर येणं गरजेचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।